नमस्कार, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात त्या महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक असणार आहे। ज्या महिला ई-केवायसी करतील त्याच महिलांना आता यापुढे 1500 रुपये मिळणार आहे। त्यासाठी आपण या व्हिडिओद्वारे ई-केवायसी कशी करायची, त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, त्यानंतर ई-केवायसीचा OTP मिळवण्यासाठी कोणती ट्रिक वापरायची, कोणत्या टायमिंगला ई-केवायसी करायची याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। त्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि लाडकी बहीण संदर्भातील अपडेट मिळत राहतील। तर चला आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर या ठिकाणी ladkibahin.maharashtra.gov.in अशी वेबसाईट ओपन झालेली आहे। तर या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे। तर या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचे आहे व या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आपण तिथून पण ई-केवायसी करू शकता। आता ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी ई-केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर या ठिकाणी लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे जी महिला या योजनेचा लाभ घेते त्या महिलेचा 12 अंकी आधार नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तो नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला आधार नंबर व्ह्यू होणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे। तर मित्रांनो, कॅप्चा म्हणजे या ठिकाणी जो 6 अंकी कोड दिलेला आहे तो कोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि तो कोड टाकल्यानंतर या ठिकाणी आधार प्रमाणीकरणासाठी संमती। तर मी वरीलप्रमाणे घोषित सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल व आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक OTP माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यास माझी हरकत नसेल। मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात। आणि त्यानंतर या ठिकाणी मी सहमत आहे या ऑप्शनवरती टिक करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी OTP पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपला जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरती आपला OTP येणार आहे। या ठिकाणी आपल्याला एरर आला समजा अनेबल टू सेंड OTP, तर त्यानंतर पुन्हा आपल्याला या ठिकाणी ट्राय करायचं आहे आणि समजा जर तुम्ही दिवसा करत असेल तर होत नसेल तर या ठिकाणी तुम्ही हे पहाटे करायचं आहे, कारण सकाळी रात्री वेबसाईटवरती लोड कमी असतो। तर हे करताना आपण रात्रीच्या वेळेस करायचं आहे। पहाटे 3-4 वाजता केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती OTP येणार आहे। तर या ठिकाणी मी पहाटे 4 वाजता ट्राय केल्यानंतर माझ्या मोबाईलवरती OTP आलेला आहे आणि तो OTP मी या ठिकाणी टाकला आहे आणि OTP टाकल्यानंतर आपल्याला सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी लक्षात घ्या, जर आपल्याला OTP येत नसेल तर आपण रात्रीच्या वेळेस 1-2 नंतर आपण ट्राय करायचं आहे, तरच आपल्याला OTP येणार आहे, कारण सध्या वेबसाईटवरती खूप लोड आहे, सर्व्हर डाऊन आहे। आणि OTP टाकल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर टाकायचा आहे। तर या ठिकाणी जर तुम्ही विवाहित महिला असेल तर तुम्ही तुमच्या पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि तुम्ही अविवाहित असाल तर या ठिकाणी वडिलांचा आधार नंबर टाकायचा आहे। व ज्या महिला वडील किंवा पती नाही अशा महिलांसंदर्भातील अपडेट सध्या तरी काही आलेली नाही आहे। तर या ठिकाणी आता आपण समजा तुम्ही जर विवाहित असाल तर पतीचा आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे। OTP पाठवावरती क्लिक केल्यानंतर आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती आपल्याला OTP येणार आहे। तर या ठिकाणी आता आपला
आधार मोबाईल नंबरवरती OTP आलेला आहे आणि OTP आल्यानंतर या ठिकाणी सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आता वडिलांचे पतीचे नाव या ठिकाणी आलेले आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जात प्रवर्ग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या कॅटेगरी दिसणार आहे। तर यामध्ये तुम्ही समजा SC ST NT B NTC NTD त्यानंतर तुमचं OBC आणि जनरल, समजा तुम्ही ओपन कॅटेगरी असेल तर जनरल असे ऑप्शन दिसणार आहे। यामध्ये आपल्याला या ठिकाणी मराठीत आहे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, त्यानंतर इतर मागास वर्ग, त्यानंतर विशेष मागास वर्ग अशा पद्धतीने या ठिकाणी ऑप्शन आहे। सर्वसामान्य म्हणजेच ओपन कॅटेगरी, तर या ठिकाणी माझी जनरल कॅटेगरी असल्यामुळे मी सर्वसामान्य सिलेक्ट केलं आहे। त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही। तर या ठिकाणी हा ऑप्शन अत्यंत महत्त्वाचा आहे हा प्रश्न। तर या ठिकाणी आपल्याला होय हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। तर या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला होय हा ऑप्शनच सिलेक्ट करायचा आहे। आणि त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे। तर या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा होय हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। दोन्ही क्वेश्चनला होय हाच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। आणि त्यानंतर उपरोक्त अनुक्रमांक 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे। आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमची EKYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा तुम्हाला सक्सेसफुलचा मेसेज येईल। आणि हा मेसेज आल्यानंतर आपली KYC कंप्लीट झाली आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला EKYC करायची आहे। EKYC करताना तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला, काही क्वेरी आली तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता। तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।